हॅलो हॅलो गाईज, कसे आहात सगळे मजेत ना? सर्वांना गुड मॉर्निंग. तर तुम्ही विचार करत असाल कालचा ब्लॉग का नाही निघाला आणि मी का बोलतो याचं कारण तुम्हाला सांगतो. तर तुम्ही बघू शकता तुमचे जे रील स्टार, तर आम्ही गेलेलो फिरायला, म्हणजे कामानिमित्त दमनला गेलेलो. तर फिरलो वगैरे, तर तिकडून आल्यानंतर तिची तब्येत खराब झाल्यामुळे मग डॉक्टरांनी तिला सांगितलं बेड रेस्ट घे. आता तुम्ही तिच्याकडे पाहू शकता. ही बघा, आता सध्या तिची तुम्ही ब्लॉग न येण्याचं कारण असं आहे की डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही आता थोडं 2 दिवस बेड रेस्ट घ्या, म्हणून ब्लॉग नाही. त्याच्यामुळे काल ब्लॉग नाही आलाय माझा. पूर्ण अख्खा दिवस आमचा दवाखान्यामध्येच गेला आणि पूर्ण दिवस ताप होता, पूर्ण दिवस. आणि असं नाही की आम्ही तिकडे गेलो म्हणून झालं, मी ऑलरेडी आजारीच होती. मी मागच्या पण ब्लॉगमध्ये सांगितलेलं की सर्दी वगैरे झाली. तर मला सर्दी वगैरे ऑलरेडी झालेलीच होती. ते निमित्तच झालं, आलो आणि एवढं ताप आलं घरी, एवढं ताप आलं विचारायला नको. डॉक्टर बोलले एवढ्या तापामध्ये आकडी येते. 102 ताप होता ना? 102. 102 ताप होता. ते बोलले एवढ्या तापामध्ये आकडी येऊ शकते, म्हणून डोकं दुखतं. तेवढं डोकं दुखत. नशीब आम्ही लवकर गेलो, पण त्यांनी ॲडमिट केलं, सलाई वगैरे लावली आणि बरं वाटायला लागलं. त्याच्यानंतर फायनली आता आलोय दवाखान्यातनं घरी. तर आजचा ब्लॉग आपला अशा पद्धतीने जातोय. कारण की मला काल इंस्टाग्रामला कोणीतरी कमेंट पण केली की तुम्ही ब्लॉग का नाही टाकला. ॲक्च्युली मी रात्री सुद्धा इंस्टाग्रामला व्हिडिओ नाही टाकले. मी फक्त आणि फक्त 14 एप्रिलच्या साडीचेच व्हिडिओ टाकले. 14 एप्रिलची साडी आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे, ब्लू कलरमध्ये ट्रेंडिंग आहे, जी इंस्टाग्रामला ट्रेंडिंग चालू आहे. तिचा व्हिडिओ मी यूट्यूबला पोस्ट केला आहे शॉर्ट्स व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला बघायचीच असेल तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये ती नक्की टाकवेल. इंस्टाग्रामला पण पोस्ट केल्या, पटापट जाऊन तिकडे DM करा, मी नंबर दिलेला आहे. कारण की लिमिटेड स्टॉक आहे त्या साडीचा. तर ऑफरमध्ये लावलेली आणि महिला दिनानिमित्ताने आपण त्या दिवशी गेलो, त्याच्यामुळे आपण बाहेर होतो, म्हणून आपण आज ऑफरमध्ये लावलेली ती साडी. तर नसेल तुम्हाला भेटत तर माझ्याच ह्या यूट्यूब चॅनेलच्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये जा. शॉर्ट्स व्हिडिओमध्ये ती तुम्हाला व्हिडिओ दिसेल ब्ल्यू साडीची. त्याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याच्यावरती मेसेज करा. कारण की कॉल मला कोणाच्या रिसीव नाही करता येत. झालं तर ज्याचे बुकिंग होतील साड्या त्यांचाच कॉल रिसीव केला जाईल. आणि बुक करायची आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे त्याचा व्हॉट्सअप कॉल करा तुम्ही. व्हॉट्सअप कॉल तुमचा रिसीव होणार. कारण की ह्या कॉल कसा मोबाईल पण हँग होता. मी एवढ्या जणांचे कॉल मी रिसीव करूच शकत नाही. साधा कॉल व्हॉट्सअप ज्याचे बुकिंग झाले आम्ही त्यांना स्वतःहून कॉल करू किंवा ते आम्हाला कॉल करू शकतात विचारण्यासाठी. तर तुम्ही मेसेज किंवा DM करतातच. तर साडी आली, बुकिंग करा. आम्ही तर आता आराम करतोय, 2 दिवस आराम सांगितला. आपला स्टॉक पण खूप आलेला आहे. ब्लू कलरमध्ये अजून वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. तो व्हाईट ना आला मुद्दामून, कारण की दरवर्षी सगळे व्हाईटच घालतात. आमच्या इथे पण सगळे व्हाईट होते, म्हणून मी ब्लू आले. व्हाईट घेऊन म्हटलं किती वेळा व्हाईट घ्यायचं ना. भरपूर व्हाईट झालेत. माझं कपाट टाकावं व्हाईट ड्रेस, व्हाईट साडी याच्यानेच भरलेलं आहे जास्त करून. मग मुद्दामून ब्लू कलर आणला मी. ज्यांना हवं आहे ते बुकिंग करतात आणि खूप विश्वासाने बुकिंग करतात तुम्ही, त्याच्याबद्दल धन्यवाद. आता हालत आपली अशी कायची आहे. माझ्या तर तुम्ही बघितलं असेल आता ती काय तिच्याकडं कॅमेरा केलेला तेव्हा, तर तिचं काय आणि काय नाही. आता डॉक्टर बोलले बेड रेस्ट कर 2 दिवस. त्याच्यामुळे डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे. बघू, जसं तिची तब्येत बरी वाटायला लागली तर पुढचा ब्लॉग पण आपण नेक्स्ट ब्लॉग घेऊ आणि मग सर्वांना आपण आपली व्हिडिओ छोट्या ह्याच्यात दाखवून देऊ. कुठे गेलो म्हणजे आपण आपला स्टॉक आणला साडीचा, पूजा वगैरे केली, ते सगळं ब्लॉगमध्ये पुढे भेटेल. आणि हो, आपण जे साड्या आणल्या, काय साड्या आणल्यात त्याच्या साड्यांचं आपण हे केलं पूर्णपणे
आणून पूजा वगैरे करून त्याचा पण ब्लॉग तुम्हाला याच्यातच बघायला भेटेल. ठीक आहे. काय बोललो आता? नाश्ता आता तुम्ही पाऊस आता बघा, आता तिला सांगितलं 2 दिवस बेड रेस्ट. आता तिला चाय नाश्ता पाणी ह्या सगळ्या गोष्टी देणं आहे आता. आणि बुकिंग मध्येच आहे. आणि खरं म्हणजे आणि बुकिंगमुळे चक्कर आली ते हो, सांगा. आणि ती कंटिन्यू Scene काय आहे ना, झालं ते कालचं scene सांगा. तिचं कसं झालं माहिती आहे का, जयंतीचे तिने टाकले, खरी गोष्ट आहे टाकली, त्याच्यामध्ये ना बुकिंगचं एवढं म्हणजे मेसेज कॉल तर तिने काय उद्योग केला, मेसेज कॉलमध्ये ना करता 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 तिने जेवणाकडे लक्ष नाही दिलं. आणि संध्याकाळच्या टायमिंग बरोबर झाला, पहिली येऊन चक्कर पडली. त्यावेळेस मी तिला हे केलं, लिंबू मीठ पाणी हे करून दिलं. त्याच्यानंतर मी परत बाहेर गेलो, परत थोड्या वेळाने तिला चक्कर आली. मग तिला रात्रीतून मग ॲडमिट हे म्हणजे आपण केलं. आणि मग डॉक्टरांकडे नेऊन डॉक्टर बोलले का तिला 2 दिवस बेड रेस्ट करायचं. म्हटलं हो ठीक आहे चालेल. ठीक आहे, बघू आपण नेक्स्ट तुम्हाला दाखवतो पुढचं अजून. ओके चला. हजोर सॉन्गचा पारे वारा आधी रे मज्जा. बायकांनो अशा आजारी असले की मजा. का तुमचे मिस्टर करता का काम? तुमचे मिस्टर करता का नाही काम ते मला नाही माहिती, पण मला असं भेटतंय आता 2 दिवस मस्त आराम. सोडा तुम्ही नका करू. हा पोरगा जो आहे ना, हा पोरगा अवघे किती दिवसानंतर शाळेत चाललाय? 5 दिवसानंतर. पहिला तो आजारी होता. 5 दिवसानंतर शाळेत चाललाय. पहिला आजारी होता आणि आजारी असा होता, ताप आला ते होळीच्या अगोदर पासून. आता मध्येच डोळे म्हणजे होळीला पण डोळे आले, एकच डोळा होता, आता दुसरा पण डोळा आला. आता पूर्णच म्हणजे तरी पण दुसरा जो डोळा आहे ना तो अजून अर्धा आहे बाकी. माझे अर्धे पण. हा तर हा नाईस. तर आता दुसरा पण कमी झाला. अरे येडाय का जरा? काय केलं? मी ब्लॉग काढते मध्ये मध्ये हे करतोय. पूजा आज आणू का मी द्या गाडीचा त्याला का होतं रिटर्न काढू आठव पण त्यांना कुंकू चालत बस फुल बी नाही चालत त्यांना. पायावरती ठेवलं चालतं कुंकू आणि फुल नाही, हारवेर नाही चालत त्यांना. आता परत हे करायला लागेल कट. काय नाही कुंकू नको लावताना. करायचं का? लेडीज करतात ते सगळं. ठीक आहे मग तुम्ही बी करा. त्यांच्यात लेडीज करतात. मला वाटतं ₹1,00,000 लागणार. बसता का तुम्ही खाली? पाणी पितो. आडवाच काढू ना. तर इकडे मी फायनली माझा साडीचा जो स्टॉक आहे तो घेऊन आली होती आणि पूजा वगैरे केली मी त्याचीवाली. साड्यांची कपाटाची पण सुद्धा तुम्ही बघू शकता. विकास कसलं साडीचे फोटो पाठवतो. बसता का तुम्ही खाली? ते आंगवण्या पारोसं पोहोचतो. त्याच्यामध्ये आवाज जाणार आहे कसं? कट करायला ना ते. काय? होय, बाजू. तुझी गाडी कुठे आहे? सोडून मोकळी झाली ते. कुठे याची गाडी? तोडली त्याने ती. असं मारूशी वाटतं मला याला, बाकी काहीच करूशी वाटत नाही माहितीये का? त्या लोखंडाच्या गाड्या आनंद ना रोडावरती भेटतात त्या. तो ते पण तोडायला कमी नाही करणार माहितीये का?
करायची का पूजा? ते तर दुसरंच काहीतरी करतं. काय हा बरं ना, एक दिवस पण तुम्ही मला एक हे नाही करून देत, शांत बसून देत नाही एक दिवस सुद्धा. हे कुठं आहे का, ते कुठं आहे का, ते कुठं आहे का, हे कुठं आहे का? लोसन्या घेऊ का? माझ्याकडे जी जादू आहे ना ती कोणाकडेच नाही बघायचे. करून घ्या लाईट करंट लागतं. करून घे बेटा, मौज मस्ती आहे ना 2 दिवस. लावा लाव. सलाई लावले त्या हाताने. काय बोलत असेल करू माझा मोबाईल पण डायरेक्ट पाण्यात जाईल. करून घे बेटा मौज मस्ती अजून 2 दिवस, त्याच्यानंतर तुला फटके फटके, मग लयच फटके आहे ना. हो बघा असं हे तुला चालू. 2 दिवस सांगितलं डॉक्टरने बेड रेस्ट. सांगितलं 2 दिवस आहे, पण 1 आठवडा बेड रेस्ट करावा लागल. हा डॉक्टर आधी 1-2 दिवस सांगतात, कारण की डॉक्टरांना माहिती आहे जेंट्स लोक जास्त दिवस बेड रेस्ट करून देत नाहीत. महिलांना कामच करायचं असतं. किती पण त्यांना रोग लागू दे, किती पण चक्कर येऊ दे, किती पण काय होऊ दे, एकदा डिलिव्हरी झाली ना बाईची मग विचारायला नको. मग हे दुख, हे दुख, हे दुख, हे दुख, हे दुख. सगळं दुखतच असतं. काय शिवी दिली, काय शिवी दिली शंकरवाया? अरे बाप, अरे एवढं पडले असती मी, पाय तर घसर तर पाणी पडलंय. हाय म्हणजे मला लागलं जोरात, फक्त इचकाला येतय. हॅलो. आलं लगे एक मला. हा, हॅलो बोला ना मॅडम. हो बघितला तन्मय तन्मय कालचा सीन सांग आपल्या ह्या लोकांना. इकडे माझा सीन कसा झालता मी. हा तन्मयच्या तोंडाने ऐका कालचा सीन काय झाला होता. तन्मय तुम्हाला प्रॉपर सांगाल. तन्मय इथेच बसलेला होता. बोल बेटा काय आलतं. हा तू उठली बरोबर, हा वॉशरूमला उठली ऑर्डर घेता घेता. हा तू उठली, तुला आली चक्कर, हा चक्कर आली, एकदाच बोल, दोनदा नको बोलू. तुला चक्कर आली, हा मी खाली पडली, हा भाऊनी तुला हा साखर आणि मिठाचं पाणी दिलं, हा भाऊनी तुला 2 मिनिटं इथे बसवलं. आणि तू एकटाच असला असता तर, कोण? तू एकटाच असला असता, समजा भाऊ जर घरी नसला असता, तू एकटाच असला असता तर. मी गेला तो खाली कोणातरी बोलायला, खाली कोणाला टायर बनवायला आणि मी एडेट पडली आहे ती आयडी टावपर्यंत. नाही तर तर मला आवडीला ना, श्रद्धाच्या मम्मीला काय बोलला असता. वरती चक्कर येऊन पडली. चक्कर येऊन पडली. हा, लय घाबरला होता तन्मय, लय घाबरला होता. 2 मिनिटात पाणी आणायला गेला आणि असा थरथर थरथर करत होता. 2दा-3दा त्याने उचललं मला. 2दा हो काय ती थँक्यू. हा थँक्यू. संत्रावणी लागते भारी आहे. संत्रा 2दा-3दा. तन्मयचा लय जीव आहे माझ्यामध्ये, लय जीव आहे. तन्मय सख्या बहिणींमध्ये जीव नसेल एवढा आहे तन्मय. सिरियसली बघा का बाई, ब्लॉग सगळे बघतात. होतील हा बोलला अजून निर्लज्जवानी. ब्लॉग सगळे बघतात. बघ तू बोलला सख्या बहिणीत जीव नाहीये, बोलला ना. आहे ना, आहे का आता ब्लॉग बघता म्हणून आहे का शाण्या. पलटी खातो का लगे. आ मेरी जान, आ मेरी जान. फटारड्या बरोबर. चुलत ती चुलतच असते, मानलेली ती मानलेलीच असते. बरोबर ना, मी मानलेलीच आहे ना. मग मी थोडी तुला कामात येणार आहे, तुझ्या बहिणी तुला कामात येणार. नाही नाही भेटू ना तो कल्पना. मी नाही येत बाबा कामाला, तुझ्या बहिणी येतात. काय आय 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 चाललंय काय. हा काय काय चाललंय तुझं. मला जायचंय वाटतं. नारळ पाणी सारखं लागतं 1 नंबर. इलेक्ट्रिक पावडर दिली आहे मला डॉक्टरांनी सोबत प्यायला. हा इलेक्ट्रिक पावडर सोबत दिली का प्यायला. म्हणजे अरे भाई कुठं आहे तू. ब्लॉक मध्ये अरे येणार बाई, भाई आता. ब्लॉग ब्लॉग चालू होता.
कसं वाढतोय स्पीकरवर फोन आता ब्लॉग मध्ये येणार सगळं. अरे ती ब्लॉग काढत होती आणि मी तुला व्हिडिओ हे केला रे, फोनवर बोलत होतो ना. ब्लॉग मध्ये येणार, त्यांना सांगा आता ब्लॉग मध्ये येणार. तुझा आवाज मी वाचलो. ठीक आहे, जाऊ दे. चल, काकांचा फोन आला. हा क्रॉप करतो. अरे काय ना, ऑर्डर नाही आली म्हणून काकांचाच क्रॉप बोलतो. नाही होणार, क्रॉप होत नसतो आमच्याकडे, आम्ही ब्लॉग मध्ये टाकत असतो. ठीक आहे, तू काय बाहेर आहे का? चालेल, चल मी बोलतो काकाशी. हॅलो हॅलो, हा बोला ना. हा घरीच आहे मी, बोला ना. आमच्या घरगुती या ना, मी येतो. घरगुती हॉटेल जे आहे जिथून आम्ही चपाती एमर्जन्सीमध्ये असतात ते लोक, म्हणजे तो दादा आम्हाला कधी पण आणून देतो. त्या दादाचा कॉल होता, म्हणजे आपण त्यांना बोललो ना कधी इमर्जन्सी समजा पाहुणे आले, आपल्याकडे काही कमी वगैरे असली, ते नको बोलू. नॉर्मल भाजी वगैरे असली तर ते लगेच आणून देतात. फॅमिली डॉक्टर जसं बोलतो ना तसं फॅमिली हॉटेलवाले झाले. म्हणजे आधी घ्यायचो, आता तर पूर्णच बंद केले. बट चपाती घेतो कधी कधी, कारण की चपाती त्यांच्याकडे चांगलं आणि ॲक्च्युली सगळं जेवण चांगलं, घरगुती जेवण पण त्यांच्याकडे छान मिळतं. तर त्या दादाचा फोन होता, अचानक आला. काल ते साडींसाठी काहीतरी हे आला, बाथरूममध्ये बस. ठीक आहे, नको येऊ तो विषय. नाही ते नाही बोलत आहे मी बोलले की आम्ही ओळखतो त्या दादाला. तर तुम्ही बघू शकता 14 एप्रिलसाठी मी मलमल साडी आणलेली आहे. तुम्ही खूप रिक्वायरमेंट करत होते ना साडीसाठी, मलमलमध्ये ब्ल्यू आणा, मलमलमध्ये ब्ल्यू आणा. तर मलमल कॉटनमध्ये मी ब्ल्यू साडी आणली आहे. हा साडीचा जो आहे पदर आहे आणि ब्लाऊज आतमध्ये आहे साडीचं. मी याची व्हिडिओ बनवून इंस्टाग्रामला टाकणारच आहे, तुम्ही नक्की बघा. मलमल साडीमध्ये खूप जणांनी रिक्वायरमेंट केलेली, मला सॉफ्ट मलमलमध्ये आहे, खूप सुंदर अशी. गरम पण होणार नाही याच्यामध्ये 14 एप्रिलच्या वेळेस, आणि अंगाला चोपून आणि चापून बसते. मी मलमल साडीवरती ऑलरेडी एक व्हिडिओ टाकलेली आहे. येलो कलरची मलमल कलरची साडी होती. खूप ऑर्डर मला तिची अजूनसुद्धा ऑर्डर येतात, तर मला ती रिस्टॉकच करावी लागली. तर मी मलमलमध्ये ब्ल्यू कलर घेऊन आलेली आहे, जो आता आपल्या 14 एप्रिल भीम जयंतीसाठी खूप म्हणजे खूप चालणार आहे. तर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर मी नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, त्याच्यावरती कॉल करा आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. कॉल रिसीव केले जाणार नाहीत. व्हॉट्सअपला ज्याचं बुकिंग झालं असेल पे करून, त्यांनाच फक्त कॉल करण्यात येईल किंवा त्यांचा कॉल रिसीव करा. कारण की खूप कॉल आलेत मला. मी आता शिफॉनची साडी टाकली ब्लू कलरची भीम जयंतीसाठी, मला एवढे कॉल आले अक्षरशः साडीचा माझा स्टॉक संपला. सिरियसली साडीचा स्टॉक संपला. तर एवढे कॉल मी रिसीव पण करू शकत नाही, कारण की खरंच एवढं म्हणजे बोलण्याची मला कॅपॅसिटी नाही. कारण की काल ऑलरेडी तुम्ही माझी ब्लॉगमध्ये आधीच हालत बघितली असेल किती बेकार झाले. तर मला असं वाटतंय की मी बिझनेस टाकून काही हे तर केलं नाही, कारण की वेळ पण भेटत नाही तेवढं मला घरचं सगळं बघून. पण आता डॉक्टरांनी 2 ते 3 दिवस बेड रेस्ट पण सांगितलं आहे. बेड रेस्ट तर आपला होऊ शकत नाही, तरी माझं बसल्या बसल्या झोपल्या ऑर्डरचं काम चालूच आहे सकाळपासनं. तुम्हाला मी ऑर्डरच्या साड्या पण दाखवते. बाकीच्या गेल्या आहेत, याच्यामधल्या किती 15 ते 16 साड्या गेल्या आहेत. आता ह्या 5 साड्या आहेत, ही 4 आहे आणि इकडे जी ठेवलेली आहे ही 5वी आहे ब्लू कलरमध्ये. ह्या साडीचा मी व्हिडिओ अपलोड केला होता. ती साडी डिस्पॅच करायची आहे. बाकी ह्या साड्या गेल्यात. याच्या आधी पण 15 साड्या मी त्या पाठवल्या आहेत. तर खूप दमली मी ती साडीचा. आता मलमल साडी आहे जी ट्रेंडिंग चालू आहे, जी तुम्ही मला रिक्वायर केली होती की ताई आम्हाला मलमल साडीमध्ये पाहिजे, कारण की मी ही चापून आणि चोपून बसते आणि शाईन पण मारते आणि खूप सुंदर दिसते साडी. सो दम लागला मला बोलताना, कारण की तब्येत ठीक नाही ना त्याच्यामुळे. तर ऑर्डर द्या तुम्हाला पाहिजे असेल तर. मी असं पण व्हिडिओ टाकणारच आहे इंस्टाग्रामला संध्याकाळी, तो मी नक्की बघा.